हॅलो. लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही माझ्या ट्रेनची जर्नी बघितली होती. या व्लॉगमध्ये मी तीच कंटिन्यू करत आहे. रात्रभर मस्त झोपल्यावर सकाळी आम्ही उठलो आहे आणि स्टेशन याची वाट बघत होतो. थोड्याच वेळात स्टेशन पण आलं आणि आम्ही स्टेशनला उतरलो. हे होतं अहिल्यानगर आणि इथे येतच ना लहानपणीची आठवण ताजी झाली, कारण आमचं हॉस्टेल इथं होतं. पण आता खूप चेंजेस झाले आहे, बघून खूप बरं वाटलं. थोड्याच वेळात हे मामा आले होते आम्हाला घ्यायला आणि त्यांनी ना टेम्पो आणला होता आणि आम्ही ना टेम्पोमध्ये जाणार होतो. सकाळ सकाळी मस्त आम्ही बसलो टेम्पोमध्ये आणि एन्जॉय करत आम्ही जात होतो, कारण 1-1.5 तासाचा रस्ता होता. आणि हो, लास्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगत होती गावाला जायचंय, पण कुठे ते सांगितलं नाही. तर आम्ही आलो होतो मम्मीच्या मावशीच्या घरी, म्हणजे मम्मीचं माहेरच झालं. आणि आम्ही तर लाईफ मध्ये फर्स्ट टाइम मम्मीच्या माहेरी असं कुठे आलोय, म्हणून आम्ही तर खूप हॅपी होतो. उतरल्या उतरल्या घराच्या बाजूला मंदिर होतं. मला म्हटलं मला तिथे जायचंय, म्हणून आम्ही पाया पडलो आणि त्याच्यानंतर ना घराकडे एंट्री केली आणि घर इतकं भारी होतं. खूपच म्हणजे आतमध्ये एंट्री करताच इतकं भारी वाटलं ना. घराच्या बाहेर असं शेणाने सारवलेलं रांगोळी आणि असं बाहेर जे पटांगण असतं बसायसाठी, ते आल्यावर सगळे बाहेर बसून मस्त चाय पित होते. मी गेले घर बघायला आणि ही पहिली खोली, किचनची खोली, जी गावाला असं वेगळं असतं ना किचन घर, तसं हे किचन घर होतं. बाजूला ही वेगळी रूम होती. सामान वगैरे ठेवून आम्ही पण फ्रेश व्हायला घेतलं. मल्हारने मस्त टपात आंघोळ केलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही सगळे फ्रेश झालो. आंघोळ वगैरे करून आम्ही सगळे आंघोळ वगैरे करून एकदम टकाटक रेडी झालो होतो. आमची तयारी होईपर्यंत ना माझ्या मामीनी पापडपासून ती घेऊन चटणीपर्यंत पूर्ण जेवण सगळं रेडी करून ठेवलं होतं. आणि तुम्हाला माहिती गावी लवकर जेवतात, म्हणून ना सगळे जेवायला बसले होते. सर्वात आधी माणसांची पगत बसली जेवायला आणि त्यांचं जेवण झाल्यानंतर ना आम्ही बसलो. मोकळ्या वातावरणात ना इतकं भारी वाटत होतं जेवायला. आणि मी मामीला सांगितलं की मला कुरड्या आवडतात, म्हणून त्यांनी मला ताटभर कुरड्या दिल्या खायला. मग मी पण ना पोटभर मस्त जेवले आणि राऊंड मारायला ना बाहेर आले. आजीने खूप सारी झाडं लावली होती, त्याच्यामध्ये हे पपईचं सुद्धा झाड होतं आणि ना झाडाला खूप पपया लागल्या होत्या. सगळे मस्त गप्पा मारत बसले होते आणि तेवढ्यात ना गोळावाला आला. मग काय, सगळ्यांनी गोळा घेतला आणि गोळा पार्टी केली. आणि माझ्या मल्हारांना असं चारा वगैरे द्यायला खूप आवडतं बकरींना, मग तो काय चारा देत बसला होता. मल्हार सोबतच ना मला पण इथे खूप मजा येते आणि मी ना सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करते. सगळ्या गोष्टी तुझ्यासोबत ब्लॉग मध्ये मी शेअर करणार आहे. आणि ना सगळ्यात बेस्ट मला हे रांजण मधलं पाणी वाटतं. थोडीशी गरमी वाटली आणि पिलं ना की लगेच रिफ्रेश होतं. आणि ना सगळे प्रवासावर आले होते म्हणून थकले होते, सगळे रेस्ट करत होते, तर म्हटलं चला मी पण थोडंसं रेस्ट करून घेते. आणि तसा पण ना ब्लॉग खूप मोठा होत आहे. तर आजसाठी एवढंच. पुन्हा आपण भेटूया, तोपर्यंत बाय.